पुलिस का कहना है कि वो हमारा जो कोई जोगेश्वरी का जो इनकोर ऑपरेटर था उसका फ़ोन उन्होंने लिया था। तो इनकोर ऑपरेटर एक्चुअली होता क्या, उनका रोल क्या था और वो कौन से विभाग में काम करते, मतलब इलेक्शन? 158 जोगेश्वरी। तो सीसीटीवी मैडम वो दिख रहा है, मोबाइल कैसे अंदर आया, कितने बजे, कैसे, कौन कौन ऑपरेट किया उसमें? सीसीटीवी कैसे दिखेगा अगर वो अलाउड ही नहीं है देखना? तो इनकोर ऑपरेटर का एक्झॅक्टली रोल काय? मग तुम्ही हा समजा जर आरोप होता है तर तुम्ही याचा शोध कसा घेणार आहे? कारण जे विजयी उमेदवार आहेत वायकर, त्यांच्या मुलीवर, त्यांच्या मेहुण्यावर आरोप होत आहे, तर त्या आरोपांचं खंडन कसं करा? नाही, आरोपांचं खंडन आम्ही FIR केलेलं आहे आणि ऑन द स्पॉट माणूस त्यांना दिलेला आहे, त्यांच्याकडे हँडओव्हर केलेला आहे, तर ते इन्व्हेस्टिगेशन करतील. आता त्यांनी म्हणलंय ना, त्यांनी फोरेन्सिकला पाठवलं आहे वगैरे, तर ते चौकशी करतील. मॅम गुरव का एक्झॅक्टली रोल क्या था? गुरव का एक्झॅक्टली रोल क्या था? गुरव आमचा हमारा 158 जोगेश्वरी का डेटा ऑपरेटर है। उसका रोल क्या था एक्झॅक्टली? वही डेटा एंट्री करते हैं। अधिकारी आप समझाएं कि क्या ईवीएम हैक हो सकता है? नहीं हो क्योंकि सकता। एलन मस्क ने बोला है कि ईवीएम हैक हो सकता है, राहुल गांधी कह रहे हैं कि वो ब्लैक बॉक्स है। इस पर एक थोड़ा सा एक्सप्लेनेशन दें। ईवीएम हैक नहीं हो सकता। ईवीएम स्टैंड अलोन डिवाइस है, ईवीएम कम्युनिकेबल भी नहीं है। ईवीएम को कोई कनेक्टिविटी, एक्सटर्नल कनेक्टिविटी, वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है। तो यूएस के ईवीएम मशीन से भारत की ईवीएम मशीन कैसे अलग है? अगर आप थोड़ा सा मुझे डिटेल में नहीं, ये तो मैं इतना ही बता सकती हूँ क्योंकि ईवीएम जितना ऑपरेट किया है, तो डिटेल जो ईवीएम के टेक्नीशियन है वो बता सकते हैं। अभी मेरा जितना यूज़ है ईवीएम का, ईवीएम इज अ स्टैंड अलोन थिंग, इट कैनॉट बी, इट्स नॉट कम्युनिकेबल, उसको प्रोग्रामेबल भी नहीं है वो। या प्रकरणामध्ये ज्या प्रकरणामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की ज्या आरोपींचा मोबाईलच्या माध्यमातून ज्या सगळ्या घटना घडल्या त्या ठिकाणी तुम्ही वरिष्ठ अधिकारी होत्या, या प्रकरणामध्ये त्यांच्यावर FIR दाखल केली, तुमच्यावर काय FIR दाखल केली नाही, याचं उत्तर पाहिजे म्हणजे काय? म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी, जे ऑपरेटर होता त्यांनी सगळं हे घोळ केला असा त्यांचा आरोप आहे। त्यांचे इमिजिएट अधिकारी आहेत ना, या प्रकरणामध्ये तुम्ही पण त्यात इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे। तुमच्यावरही पण हे ज्याप्रमाणे त्यांच्यावर FIR केला आहे त्याप्रमाणे तुमच्यावर पण पोलिसांनी FIR करायला पाहिजे। नाही, माझ्यावर कशाला FIR? त्याच्याकडे काही लोक तक्रार घेऊन आले होते, मात्र तुम्ही त्याच वेळेला दुसऱ्याला हँडल करायला दिलं, त्यामुळे 10 दिवसानंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला। दुसऱ्याला हँडल म्हणजे मी काउंटिंगची जी प्रोसिजर आहे ती तिथं थांबवून, ज्या मोबाईलचा त्या काउंटिंग प्रोसिजरशी काहीच संबंध नाही आहे त्याच्या मागे लागणं अपेक्षित होतं का? कारण काउंटिंगची प्रोसिजर जास्त स्टॅट्युटरी आहे आणि मोबाईलनी, मला माहिती आहे की कॉन्फिडन्स आहे की मोबाईल असणं हा वेगळा गोष्ट आहे, त्याचा काउंटिंगच्या प्रोसिजरशी काही संबंध नाही। त्याच्यामुळे मी काउंटिंगची प्रोसिजर पूर्ण केली आणि मीनवाईल त्याचा पण कॉग्निझन्स घ्यायचा राहून जाऊ नये म्हणून मी त्यांना पोलीस, एका ऑफिसरला बोलून त्यांना पोलिसांनी बॅलेट पेपर हे केले होते, काउंट केले होते, नंतर इनव्हॅलिड कसे झाले? मग सुरुवातीला ते काउंटिंग करताना नेमक्या काय त्रुटी झाल्या होत्या? नाही, इनव्हॅलिड असं होत नसतं, असे नंतर इनव्हॅलिड नाही होत। पोस्टल बॅलेट ज्या आहेत त्या उघडल्या जातात अगोदर, त्याच्यात वेगळे वेगळे पार्ट असतात। अगोदर अटेस्टेशन बघितलं जातं, अटेस्टेशन नसेल तर त्या उघडतच नाहीत पोस्टल बॅलेट। नंतर पुढचा राऊंड असतो की पोस्टल बॅलेट उघडल्या जातात आणि पोस्टल बॅलेट उघडल्यानंतर मग त्या इनव्हॅलिड आहेत का नाही ते कळतं आणि जेव्हा रिझल्ट डिक्लेअर केला तेव्हाच इनव्हॅलिडचं पण डिक्लेअर केलेलं होतं मी। गुरव ही जाने नहीं, अभी वो इन्वेस्टिगेशन चालू है ना। अच्छा, FIR जो हुआ है आपकी कंप्लेंट पे हुआ है कि आरोपी की कंप्लेंट पे हुआ है? नहीं, हमारी कंप्लेंट पे हुआ। तो मैडम उसमें जो OTP FIR में तुम्ही राहुल गांधी यांनी देखील केलेला आहे, एकंदरीत ईव्हीएम मशीन ही हॅक होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे, काय? ईवीएम मशीन हैक हो शकत नहीं। FIR में जो OTP का मेंशन है मैडम वो क्या है, थोड़ा एक्सप्लेन कीजिए। FIR में कोई OTP का मेंशन नहीं है और वो उसके इस रीज़न की वजह से मोबाइल अलाउ होता है ऐसा दिखा है। वो उस मोबाइल पे कोई OTP आएगा ऐसा कोई FIR में जो FIR में जो OTP का मेंशन उसका मतलब क्या है? पोलिसांकडे तक्रार कधी केली होती आणि त्याचा विषय काय? या सर्व नाही, मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी 5 तारखेलाच पत्र दिलं होतं पोलिसांना की ह्याचा कॉग्निजन्स घ्या आणि तुम्ही पुढची कार्यवाही करा।
पण त्याच्यानंतर मला 11 तारखेला पोलिसांचं पत्र मिळालं की त्याच्यात तुम्ही तुमच्या बाजूने FIR नोंदवायला अधिकृत करा, जे आम्ही केलं आणि 13 तारखेला FIR झाला. आता 12 तारखेलाच आमच्या तहसीलदार गेल्या होत्या, बट देयर वॉज अ ट्रैफिक शी रीच लेट, सो फाइनली 13ला FIR. मैडम आपकी क्या कंप्लेंट थी जो आपने FIR की उसमें आपकी कंप्लेंट क्या थी? मोबाईलमध्ये अनऑथराइज पर्सननी वापरला मोबाईल. लेकिन वो गिरोह तो आपका आदमी है. नहीं वापरला, वो मिला दूसरे के पास ना, दूसरे आदमी के पास. पोस्टल बॅलेट पेपरची जी एकंदरीत संख्या आमच्या माहितीप्रमाणे 111 काहीतरी होत्या, त्याच्यामध्ये काही 90 पोस्टल बॅलेट पेपर ह्या इन्व्हॅलिड झाल्या आहेत. त्या कोणाच्या होत्या? सिक्रेसी ऑफ वोटिंग सगळ्यात पहिल्यांदाच वाचतो आपण 128 कलम, तो ती इथं सांगण्याची गोष्ट नाही. 48 मताने रवींद्र रायकर हे विजयी झाले आहेत. 2 मिनिट, मला वाटतं फार कन्फ्युजन आहे. मी माझी प्रेस नोट तुम्ही वाचलेली दिसत नाही, त्याच्यात मी स्पेसिफिकली म्हणलं आहे की जे पोस्टल बॅलेटचं रिव्हेरिफिकेशन मॅन्डेटरी झालं, तिथं कुठलंही रिकाउंट झालं नाही आहे. ते 48चा लीड ज्या रिव्हेरिफिकेशनच्या पूर्वीच होता तो तसाच्या तसा राहिला. रिव्हेरिफिकेशन जे 111 पोस्टल बॅलेट इनव्हॅलिड होत्या, त्या 111 पोस्टल बॅलेट उमेदवारांच्या उपस्थितीत तपासल्यानंतरही त्या इनव्हॅलिडच राहिल्या. त्याच्यामुळे रिझल्टमध्ये रिव्हेरिफिकेशन झालं, रिकाउंट नाही झालं. मैडम अभी आपकी क्या पुलिस के पास क्या कंप्लेंट है? अभी है वो अनऑथराइज यूज़ किया है मोबाइल का, यही कंप्लेन है, तो उसको जो भी पनिशेबल है RP एक्ट के तहत वो उसका कार्रवाई. FIR में OTP का मेंशन है मैडम, वो OTP क्या है थोड़ा सा एक्सप्लेन कीजिए. वो जो कुछ तो OTP के बारे में मेंशन किया हुआ है FIR में, व्हाट इज दैट? एटलीस्ट लेट अस. OTP enables the ARO to open the ENCORE system जहाँ डेटा एंट्री होती है. इट हैज़ एब्सोल्युटली नथिंग टू डू विद द EVM. मैम थोड़े आसान शब्दों में समझाइए. जो OTP आहे मराठीत समोर जो OTP होता है वो लॉगिन जो होता है ना, लॉगिन का पासवर्ड होता है ना, जो एनकोर का लॉगिन होता है जहाँ डेटा एंट्री होती है उसका पासवर्ड आता है सिस्टम से. लॉगिन का पासवर्ड आता है डेटा एंट्री का, EVM का उससे कोई लेना देना नहीं है. द एनकोर लॉगिन. मॅडम हा जो सगळा गोंधळ जो झाला आहे तो फक्त तुमच्या डेटा ऑपरेटरच्या कडे मोबाईल असलेला दुसऱ्या व्यक्तीकडे मिळाला त्याच्यामुळे झाला असं तुम्हाला वाटतंय? हो, तो त्यांनी आता ते त्यांची चूक असेल, त्या व्यक्तीची काय चूक आहे त्याला त्याच्याही अगेन्स्ट आम्ही FIR केलेला आहे. त्याने तो द्यायला नको होता आणि त्याला आम्ही डिसमिसही केलेला आहे. पण या प्रोसिजरमध्ये जे सर्वसामान्यांचे अधिकार आहेत त्या माध्यमातून एकाचा विजय झाला दुसऱ्याचा पराभव झाला, या प्रोसिजर मुळात सर मी मगापासून मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करते, आपल्याला समजूनच घ्यायचं नाहीये, तरी परत एकदा समजवते मी की मोबाईल अनऑथराइज्ड होता, त्याच्याबद्दल FIR झालेला आहे, त्या माणसावर ॲक्शन झालेली आहे आणि FIRची जी प्रोसिडिंग होईल, त्याचं फाइंडिंग होईल, त्याची कार्यवाही होईल. मुळात हे 2 वेगळे विषय आहेत. काउंटिंगचा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाही, अजिबात संबंध नाही. काउंटिंग हे इंडिपेंडंट होतं आणि काउंटिंग रुडिमेंटरी पद्धतीने जसं होतं तसंच होतं. काउंटिंग एजंटच्या समोर रिझल्ट सेक्शन दाबला जातो, रिझल्ट डिस्प्ले केला जातो, ते लिहून घेतात. आमच्याकडे प्रत्येक फॉर्मवर 17C पार्ट 2 जे म्हणतो त्याच्यावर काउंटिंग एजंटची सही आहे. काउंटिंग एजंट ते डाटा तपासल्याशिवाय सही देत नाही. आमच्याकडे 1753 मतदान केंद्र आहे, त्या सगळ्या 1753 पार्ट 2 17C वर सह्या आहेत. पोस्टल बॅलेटचे जे 14 काउंटिंग टेबल होते त्याच्याही प्रत्येक टेबलवर आमच्याकडे सह्या आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इंडिपेंडंट आहेत. तो एक अनफॉर्च्युनेट इन्सिडन्स होता जो व्हायला नको होता आणि त्याची चौकशी होते आहे. या 2 गोष्टी कनेक्टेड नाही आहेत. मॅम तो डेटा एंट्रीचा पार्ट फक्त मराठीत एकदा पुन्हा सांगतो, मी हिंदी सांगतो की तो OTP कसा येतो एनकोर डेटा. मी मग अशी मला हिंदीत मागितलं आणि आता परत मराठी. दोन्हीकडे लाईव्ह झालं आहे, हिंदी आणि मराठी दोन्ही चॅनल. मराठीत एनकोर जी आहे सिस्टीम, एनकोर ही ऑनलाईन सिस्टीम आहे जी डेटा एंट्रीसाठी लॉग इन होतो. आमच्या ARO जे आहेत, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्याकडे OTP येतो, ते लॉग इन करतात आणि मग आम्ही ते डाटा एंट्रीला ती वेबसाईट आम्हाला अवेलेबल होते. डाटा एंट्री आणि काउंटिंग हा फार वेगळा प्रकार आहे आणि नॉट ओन्ली ऑनलाईन डेटा एंट्री, आम्ही मॅन्युअल डेटा एंट्रीसुद्धा केली आहे. म्हणूनच ते मगाशी तुम्ही जे म्हणलात की त्यांचा जो गोंधळ होता, आमचे 3 वेळा आम्ही चेक केलेले होते टेबल्स, सगळे टॅब्युलेशन. त्याच्यामुळे आम्ही जे केलं आहे टॅब्युलेशन किंवा जी बेरीज केली त्याच्याबद्दल अजिबात शंका नव्हती, म्हणून आम्ही निर्णय जाहीर केला.
मॅडम अमोल कीर्तिकर एका मताने ईव्हीएम मध्ये आघाडीवर होते आणि त्यावेळेस वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली ती आपण नाकारली कुठल्या आधारावर? अमोल कीर्तिकर हे एका मताने EVMच्या मतमोजणीत आघाडीवर होते. तो 26वा राऊंड होता. त्याच्या अगोदर 25व्या राऊंड नंतर 25 आणि 26 राऊंडच्या मध्ये मी पोस्टल बॅलेटचा निकाल जाहीर केला होता. त्याच्यामध्ये वायकर हे 49 मतांनी आघाडीवर होते आणि कोणीही अमोल कीर्तिकर म्हणा किंवा वायकर म्हणा दोघांनीपैकी किंबहुना त्या काउंटिंग हॉलमध्ये असलेल्या कुठल्याही काउंटिंग एजंटने सुद्धा कुठल्या स्टेजला कुठलंच ऑब्जेक्शन घेतलं नाही, कुठलंही रिकाउंट मागितलेलं नाही आहे. मी परत प्रसारमाध्यमांना हे सांगते आहे की 27 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळेला कुठलंही रिकाउंट मागण्यात आलेलं नव्हतं. कोणीही फेरमतमोजणीची मागणी केलेली नव्हती. जे झालं होतं ते रिव्हेरिफिकेशन म्हणजे पुनर्पडताळणी जे म्हणजे बाद मतपत्रिका होत्या त्याची झाली होती. इनव्हॅलिड पोस्टल बॅलेट्स वे आर रिव्हेरीफाइड एंड देयर वॉज एब्सोल्युटली नो रिकाउंट आस्क्ड फॉर. मैम हमारी समझ के लिए बताइएगा कि एनकोड सिस्टम जिस फ़ोन पे OTP आता है उस फ़ोन का उपयोग किया गया वहाँ पे, क्या उसकी क्या पावर्स होती हैं, उन फ़ोन में क्या पावर्स होती है? कुछ पावर्स नहीं होती है उस फ़ोन में. सिर्फ आपका बैंक अकाउंट जो होता है वहाँ OTP आता है ना, वो OTP आप देते हो तो हो जाता है एनेबल. बस उतना ही होता है, हमारा लॉगिन एनेबल हो जाता है, बस और कुछ नहीं होता है. थैंक यू वेरी मच.